जय श्री कृष्ण. फाइंडिंग सोल्युशन्स फॉर युअर प्रॉब्लेम्स फ्रॉम भगवद्गीता. आपल्याला जर भीती वाटत असेल तर भगवद्गीतेतील अध्याय 4 त्यातला श्लोक नंबर 10 आपण वाचायचा अर्थासहित. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. म्हणजे जेव्हा आपल्याला भीती वाटत असते तेव्हा आपण शांत राहून मतपरायण होणे योग्य आहे. जसे भगवान सांगतात, मतपरायण होणे म्हणजे ज्ञान व तप मिळवून आपण भगवंताच्या आश्रयास जाणे, म्हणजे परमात्म्यात रममाण होणे. ज्ञानेश्वर माऊली याचा उलगडा करून सांगतात, पितळेचा काळेपणा जर आपण स्वच्छ केला तर ते सोन्यासारखेच चकाकी देते. तसेच आपण सुद्धा राग, द्वेष, भय हे सोडून परमात्म्याचे चिंतन केले तर अशावेळी भगवंत व आपल्यातील अंतर कमी होऊन आपण आणि भगवंत एकच आहोत असे जाणवते. म्हणून तप, ज्ञान व आत्मपरीक्षणाने आपली भीती नाहीशी होते. अध्याय नंबर 11 त्यातला श्लोक नंबर 50 हा देखील वाचून आपण आपली भीती घालवू शकतो. संजय उवाच इत्यर्जुन वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला, हे राजा, भगवान वासुदेवाने परत आपले सौम्य रूप धारण करून अर्जुनाला धीर दिला. या आधीची पार्श्वभूमी म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला आपले अकराळ विक्राळ विश्वरूप दर्शन दिले होते. त्यासाठी त्यांनी अर्जुनाला दिव्यदृष्टीसुद्धा दिली होती. परंतु त्यांचे हे रूप बघून अर्जुनाला भीती वाटली, म्हणून त्याने योगेश्वराला प्रार्थना केली की भगवंत, आपण पुन्हा आपल्या मूळ रूपात या. यावर ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान उदाहरण दिलंय. एखाद्या भरजरी वस्त्राची घडी वासुदेवानं उलगडून अर्जुनासमोर ठेवली, परंतु अर्जुन या ग्राहकाला त्या वस्त्राची उलगडलेली घडी आवडली नाही, तर त्याला आधीचेच भगवंताचे रूप हवेसे वाटू लागले, जे घडी करून ठेवलेल्या भरजरी वस्त्राप्रमाणेच होते. मूळ रूपात भगवंताचे दर्शन करून अर्जुनाला अत्यंत संतोष प्राप्त झाला. माणसाचंही असंच असतं, नको असलेली घटना घडली की भीती वाटते, पण भगवंत म्हणतात त्या घटनेला सामोरे जा, कारण त्या थोड्या काळाने तुम्हाला विश्वदर्शनाचा व दिव्यदृष्टीचा लाभ मिळणार आहे, जसं अर्जुनाला मिळाला होता, आणि त्यानंतर पुन्हा आपली मूळ परिस्थिती येणार आहे. म्हणून कधीही आपण भगवंतावर विश्वास ठेवायचा किंवा भीती वाटली तरी त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि त्यातून बाहेर पडायचं. जय श्रीकृष्ण. आणखीन हा 3रा श्लोक भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. अध्याय 18 श्लोक नंबर 30. प्रवृत्ती च निवृत्ती च कार्ये भयाभये बंधम मोक्षय च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. अर्थात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सात्विक बुद्धी म्हणजे काय हे समजून सांगताना बोलतात, हे अर्जुना, जी बुद्धी संन्यास मार्ग व कर्ममार्ग जाणते, कर्तव्य काय व निषिद्ध काय हे जाणते, भय व अभय कशामुळे उत्पन्न होते हे जाणते, बंध व मोक्ष कशामुळे होतात हे जाणते, तीच सात्विक बुद्धी होय. म्हणूनच भगवंत म्हणतात, आपल्या अधिकारानुसार व शास्त्राच्या मार्गाने आपल्या वाट्याला आलेले नित्यकर्म आचरण करण्यास अत्यंत चांगले आहे. तेच नित्यकर्म आत्मप्राप्तीच्या ध्येयावर दृष्टी ठेवून आचरण करावे. जसे तहानलेला माणूस पाणी पिल्यानंतर तृप्ती मिळवतो, त्याचप्रमाणे आपले निहित कर्तव्य कर्म करून मोक्ष मिळवावा. ज्ञानेश्वर माऊली यावर अजून सुलभतेने समजून सांगतात की पुरात पडलेल्याला जसे पोहण्याने तरून जाता येते, अंधारात सापडलेल्याला जसे सूर्यकिरणामुळे वाट दिसते, तेव्हा त्या जीवास भीती उरत नाही, त्याचप्रमाणे
आपण जर आपले विहित कर्तव्य कर्म करत असू तर आपल्याला कशाचीही भीती बाळगायची गरज नाही. जय श्रीकृष्ण.